नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचा पार्ट पाहणार आहेत आणि त्याचं नाव आहे रिस्क मॅनेजमेंट. आपण ऐकलं आहे की आत्तापर्यंत 95% ट्रेडर हे ट्रेडिंगमध्ये फेल आहेत आणि नक्की त्याचं मेन रिझन काय. तर मित्रांनो, त्याचं मेन रिझन आहे रिस्क मॅनेजमेंट. तर तेच आपण आज पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण भरपूर वेळा सक्सेसफुल ट्रेडर पाहतो का तो भरपूर पैसा कमवतोय, गाडी घेतोय, घर घेतोय वगैरे समथिंग गोष्टी, पण त्याच्यामागे त्याची कितीतरी दिवसांची मेहनत तर असते, पण सगळ्यात महत्त्वाची त्याच्यामागे असते त्याची रिस्क मॅनेजमेंट. आणि तुम्हालाही ते रिस्क मॅनेज करून प्रॉफिटेबल ट्रेडर कसं होता येईल यासाठीच हा व्हिडिओ मी बनवतोय. तर मित्रांनो, अशी नक्की कोणती गोष्ट आहे का जी सक्सेसफुल ट्रेडर का आहे आणि अनसक्सेसफुल ट्रेडर का नाही. कारण का तर ती गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये पैसा टाकल्यानंतर ओव्हर ट्रेडिंग होणं किंवा जास्त लॉस होणं, मल्टिपल टाईम एंट्रीज करणं किंवा बाईंग व्हॉल्यूम जास्त प्रमाणात स्वतःच म्हणजेच काय 2 लॉट घ्यायचे त्याच्याऐवजी 20 लॉट घेणे, असे भरपूर रिझन्स होतात. म्हणजे की त्यातलं एकच मी तुम्हाला आज सांगणार आहे, जे म्हणजे त्याला आपण माइंड मॅनेजमेंट म्हणतो किंवा त्याला दुसऱ्या भाषेत आपण म्हणतो रिस्क मॅनेजमेंट. आता ज्यावेळेस तुम्ही ट्रेडिंग करायला सुरुवात करता तर सगळ्यात महत्त्वाचं असं तुमच्याकडे असणारा सेटअप. जसा तुमचा सेटअप असेल, जसं तुमचं नॉलेज असेल आणि तसं तुमचं मनी मॅनेजमेंट आणि माइंड मॅनेजमेंट असेल, म्हणजे दुसऱ्या भाषेत आपण त्याला रिस्क मॅनेजमेंट, तसं तुम्ही प्रॉफिटेबल होणार. आता जर तुमच्याकडे सेटअप खूप छान आहे आणि तुमचं मॅनेजमेंट चुकीचं आहे तर तुम्ही सक्सेसफुल होऊ शकत नाही. तुमचं रिस्क मॅनेजमेंट खूप छान आहे पण तुमचा सेटअप थोडाफार वर्किंग नाही करत तरी तुम्ही प्रोफेशनली सक्सेसफुल होण्याचे चान्सेस जास्त आहे. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं, तुमचा सेटअप गरजेचा आहे, रिस्क मॅनेजमेंट गरजेचं आहे, मनी मॅनेजमेंट गरजेचं आहे, माइंड मॅनेजमेंट गरजेचं आहे. पण ह्या सगळ्या जरी गोष्टी तुमच्याकडे असल्या आणि जर तुम्ही स्टॉप लॉस लावत नसेल तर तुमच्या सगळ्या गोष्टी शिकण्याचा काहीच अर्थ होत नाही. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे तो स्टॉप लॉस. आणि स्टॉप लॉस हा संलग्न येतो कशाशी, तर तुमच्या रिस्क मॅनेजमेंटची. मग आता स्टॉप लॉस हा कसा आहे, हा एका कडू औषधासारखा आहे जो तुमच्या आजार तर बरा करण्याचा 100% प्रयत्न करतो. ओके, आणि त्यातनं तुम्ही बरेही होता. पण तो कडू जरी लागत असला तर बरेच लोक तर घेण्याचा प्रयत्न करत नाही, जरी तो तुमच्या शरीरासाठी चांगला असला तरी. तर तो घेण्यासाठी जर एकदा तुम्ही ते औषध घ्यायला चालू केलं, औषध कडू लागेल पण उपाय हा जबरदस्त होईल. तसंच स्टॉप लॉस हा तुमच्यासाठी काय राहणार, थोड्या वेळासाठी तुम्हाला रिस्क असं भीती वाटेल का जाऊ दे तुमचे पैसे जातील, पण मग लॉंग टर्मसाठी तुमचं जे कॅपिटल आहे ते भरपूर सेव्ह राहील. म्हणजे सोप्या भाषेत काय सांगायचं झालं, जर तुमचं पूर्ण शरीर आहे आणि शरीरावरती तुमची करंगळी आहे, जर करंगळी कट होत असेल ती योग्य वेळीच कट झालेली बरी. तिच्या गँगवेननी तुमचा हातळ हात जाणे किंवा हात जाणे किंवा पूर्ण हात जाणे किंवा मग पूर्ण शरीर जाणं याला काहीच महत्त्व राहणार नाही. मग जोपर्यंत ती हाताच्या आतमध्ये आहे किंवा करंगळीपर्यंत आहे तोपर्यंतच जर तुम्ही त्याचा स्टॉप लॉस प्रॉपर लावलेला असेल तर नक्कीच तुमचं कॅपिटल लॉंग टर्मसाठी सेव्ह राहील. आता मी तुम्हाला एक रिस्क मॅनेजमेंट आणि मनी मॅनेजमेंटची एक छोटीशी कन्सेप्ट सांगतो. सपोज तुमच्याकडे 1 लाख रुपये आहे आणि तुम्ही 1 लाख रुपयाचे 10 ट्रेड करणार आहे, म्हणजे 10,000 रुपयाचे 10 ट्रेड केले आणि त्याला तुम्ही 2%चा स्टॉप लॉस लावला. तर एक सिंपल आहे, तुम्ही ज्यावेळेस 1 लाख रुपयाचा पूर्ण स्टॉप लॉस लावताय 10 ट्रेडला तर 2,000 रुपयाची रिस्क येते आणि तेच जर तुम्ही 10,000चा एक ट्रेड घेतला तर तुमची रिस्क होती 200 रुपये, बरोबर. पण ज्यावेळेस तुम्ही स्टॉप लॉस लावताय आणि टार्गेट लावताय तर तुमचा रिस्क आणि रिवॉर्ड हा रेशो असा असायला हवा 1:3. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, जर तुमचे 200 रुपये जातील तर तुमचे 600 रुपये येणे गरजेचे आहे, तुमचे 1000 रुपये जातील तर तुमचे 3000 रुपये येणे गरजेचे. याला आपण म्हणतो रिस्क आणि रिवॉर्ड. आता यात सगळ्यात महत्त्वाचं काय, तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशोमध्ये तुमचे ट्रेड किती सक्सेस आहेत किंवा तुम्ही किती ॲक्युरेसीमध्ये आहेत याला अजिबात महत्त्व नाही. तुमची ॲक्युरेसी जरी कमी असली, म्हणजे तुम्ही जसं काय 10 ट्रेड केले आणि 10 ट्रेडमधले असं कन्सिडर करा तुमचे 5च ट्रेड सक्सेसफुल झाले आणि 5 स्टॉप लॉस झाले, तरीसुद्धा तुमचे जी रिस्क आहे ती फक्त 2%ची आहे आणि तुमचा रिवॉर्ड आहे तो 6%चा आहे. आणि हा जर तुम्ही प्रॉपर कॅल्क्युलेट केला तर 2%ने तुमचे किती पैसे जाणार आहे 5 ट्रेड मागं. फॉर एक्झाम्पल 2%नी 10% असं कन्सिडर करा, पण तुम्हाला जो येणारा पैसा आहे हा 6%नी. मग 6%नी 6×5 = 30, म्हणजे 30% तुम्ही प्रॉफिटेबल आहे आणि 10% तुम्ही मायनसमध्ये आहे, जरी 50% स्ट्रॅटर्जी तुमची वर्किंग करत असेल तरी. मग 30%तनं परत तुमचे 10% वजा केले जो तुमचा लॉस झाला तरी तुम्ही 20% प्रॉफिटेबल आहे. म्हणजे परत तुम्ही 1 लाखाला 20% कॅपिटलमध्ये तरीसुद्धा तुम्ही 100% प्लसमध्ये राहण्याचे चान्सेस जास्त आहे. आणि ही गोष्ट फक्त कशामुळे पॉसिबल आहे, तुम्ही रिस्क मॅनेजमेंट केलं तर. आणि रिस्क मॅनेजमेंटसाठी सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असतो स्टॉप लॉस. आणि स्टॉप लॉस जसं मी तुम्हाला सांगितलं औषध म्हणून वर्क करतो, तर जर तुम्ही रेग्युलरली वापरला तर नक्कीच तुम्ही तुमचं कॅपिटल वाचवू शकता आणि लॉंग टर्म सक्सेसफुल ट्रेडर मार्केटमध्ये बनवू शकता. आता यात सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट एक सांगायची राहिली का, जसं आपण ट्रेड घेताना आपल्याला चार्जेस लागतात, मग ब्रोकरेज चार्जेस असतील, अदर टॅक्सेस असतील, ते थोडेफार चार्जेस असतात. पण जर तुमची ट्रेड जेवढी कमी होणार,
रिस्क रिवॉर्डमुळं तुमचे ट्रेड जेवढे कमी होणार तेवढे तुम्हाला त्याचा बेनिफिट जास्त होणार. ओके, आणि हाच फायदा मिळवण्यासाठी तुमच्याकडं रिस्क मॅनेजमेंट असणं गरजेचं आहे. जर तुम्ही रिस्क मॅनेजमेंट केलं आणि प्रॉपर मनी मॅनेजमेंट केलं आणि रिस्क आणि रिवॉर्ड हा जर मेंटेन केला तर तुम्ही 100% सक्सेसफुल ट्रेडर होणार. तर तुम्ही प्रत्येकजण रिस्क रिवॉर्ड मॅनेज करता का आणि स्टॉप लॉस सेट करता का? जर करत नसाल तर आजपासून करणार का? तसं मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.